तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता मी चालले इकडे पवन घेऊन जातोय मला, जे आपलं चिपळूणचं मठ आहे. आणि एवढं गरम होतं की 2 दिवसांनी पाऊस गायब झाला आहे. तिथे मठात घेऊन चाललं आणि आता आम्ही जातोय. ते मठ ओझरवाडीच्या वरती. मी तिथे जाईन, तुम्हाला दाखवते, त्याच्यानंतर सांगेन कसं जायचंय तिथे. चला बघा किती कडक ऊन आहे. आणि असं सगळं हे लोक तयार झालेत खाली इथे. चलो हम चले. आता आम्ही निघालोय स्वामींच्या मठात, जे कचरा प्रकल्पाच्या तिथे आहे. सॉरी. तर हायवेने आता आम्ही कचरा प्रकल्पाच्या इथे जाणार आणि तिथून पुढे स्वामींच्या मठात. खरं तर आम्हाला तिकडे जायचं आहे, पण तिकडून रोड जातो, त्याच्यामुळे मी मेन्शन केलं ते. सपना दिदे, we are ready to ride. आमच्या सोबत आमची 2 मेंढरं पण आहेत. ती आम्ही तुम्हाला दाखवू, जे लास्ट आहेत, जे आम्हाला टाकून पुढे पळालेली आहेत. ती बघूया आता. हा बघा, हायवेचं अजून काम बाकी आहे. कधी पूर्ण होणार आहे काय माहिती. आश्वासन तर भेटलेत आहेत, पण रोड काय अजून पूर्ण नाही झाला. पावसाळा जायला आलाय आता. 3 दिवस ऊन पडते. हे बघा भेटलेले आहेत आम्हाला आमचे 2 सदस्य. आता आम्ही लगेच त्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू, पण तसं करणार नाही आम्ही. ते बघा, त्यांनी टर्न घेतलेला आहे. आता आपण पण. अरे हम कहाँ जा रहे हैं भाई साहब. या खड्ड्याने मी सपना दीदीच्या पुढ्यात जाऊन बसलेली आहे. सो ठीक आहे. हा बघा, एवढं बांधकाम झालंय. त्याच्या पुढे अजून होण्याची शक्यता आहे. कधी पूर्ण होणार आहे काय माहिती. 2050 मध्ये पूर्ण होण्याची आम्ही वाट बघतोय. So we are turning to the destination. अच्छा, इधर से जाने का छत्रपति बघता, आज पाऊस पण नाही. पावसातूनच खरं आम्हाला जायचं होतं, पण 3 दिवस इकडे पाऊसच नाहीये. तरी पण फिरणं सोडायचं नाही. काय सपना दीदी? चिपळूण एक्सप्लोर करायचं. हे सपना दीदीकडूनच शिकलोय आम्ही. फिरलं पाहिजे माणसाने. हा, बोल परत. येस. बोल आता, तुला काय बोलायचं ते बोल. आयुष्यात पूर्ण जोपर्यंत आपलं आयुष्य आहे तोपर्यंत फिरून घ्या, मस्त मज्जा करा, एक्सप्लोर करा, सगळं एक्सप्लोर करा. जवळच्या जागाच आपण जात नाही. आपल्याच ठिकाणी असतात तरी आपण जात नाही. नाहीतर काय. आणि जर तुम्हाला आम्हाला ॲड व्हायचं असेल आमच्या गर्ल्स ग्रुपला, तर तुम्ही नक्की घ्या. हां, आम्ही लांब ट्रिप काढत असतो. खूप ठिकाणी आम्ही जातो. हां, फिरायला आम्हाला तसं पण आवडतं. खिशात पैसे नसले तरी हे मोठं सुख आहे आमचं. तर आमच्या सगळ्या बजेट ट्रिप असतात. असं नाही आहे की
आपण जेव्हा गर्ल्स ग्रुपने जातो हा तेव्हा आमचे सगळे पैसे वाचतात खरं तर. वसूल वसूल वसूल. फुल पैसा वसूल शो. आम्ही गोव्याला जाऊन आलोय. फक्त 3,000 ट्रॅव्हलिंग येणं जाणं खाणं पिण्यामध्ये गेले होते बाकी आणि सगळं बाकी shopping. शॉपिंगचे असे 5,000 आम्ही जाऊन आलो गोवा ट्रिप. लोकांचे 15,000 20,000 असे जातात. 3,000 रुपये. पण यापुढे मी तुम्हाला बघणार नाही. दाटली या कंठाशी आर्तताही आजर, दाटली या कंठाशी आर्तताही आजर, स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर, स्वामी भेटीसाठी माझा अडकलाय श्वासर, चक्र हे जन्मोजन्मीचे, चक्र हे जन्मोजन्मीचे, चक्र हे जन्मोजन्मीचे, भेदाया निघालो स्वामी रंगी नावनिया. आता आम्ही पोचलो इथे. पवनने गाडी लावली आणि बघा इकडे वातावरण, बघा पावसाचं वातावरण. पवनने पण जुपिटर आणले. दोन्ही जुपिटर पवनने आणले, कोणाची घेऊन आलाय. आणि हे मस्त असं वातावरण आणि हे एवढं खाली चिपळूण. हा पवन आणि विशाल. आता 12वी झाले या दोघांची. स्वामी किती लिहिलंय. या परातून जायचं होतं. मी नाही बंद करणार आहे, माझा ब्लॉग चालू आहे. संकटात मार्ग दावण्या आणि इकडे बघा बैल चरतायत, गाई बैल. थांब विश्व हे सारे तू. माझ्यासाठी, हा तुझं जन्म मृत्यू आणि घेतला तुझं पाप पुण्य, तुझी प्रचिती नाही तर काय. तिकडून जायला आहे आणि इकडे माणसं पण आले. काही जण तिकडून येतात, मी रील्स मध्ये बघितले त्या साईडून येतो. त्या साईडला पाणी कमी झालं. पवनने आम्हाला इकडून आणले. धन्य धन्य झालो स्वामी रंगी भावनिया, स्वामी मय स्वामी रंगी भावनिया, स्वामी मय. हे बघा झरा किती फुटले तिकडे झरे. आता इकडे कपडे वगैरे धुतात ठीक आहे. झरे फुटले. हा कोणत्या प्रकारचा? अरे हाच तर आपण बघितला होता ना, हा जो मस्तपैकी वाहतो. आता बघा इथे पाऊस नसल्यामुळे अजिबात पाणी नाहीये. आणि बरोबर आहे, पवन विशाल बोलत होता की पावसातून खूप जाऊ नको, की इकडे अजून सीन आहे हा ओलांडून त्या साईडला जायचं. मग आपल्याला ग्रुपला कसं असतं जायला तिकडे. मग आता आपल्याला इकडून जायचं का इकडून जायचं? ते गेले कुठून? मला नाही कुठून माहिती. गेलात? अरे इथून कसं? इथून दगडाला पकडून चल. भाईने बोला दगड को पकड के आ. एक मंदिर. मला तर वाटतंय पावसामधून ह्या साईडून यायला नकोय कोणीच. कशी वाट, छोटीशी वाट आहे. वैभवी हा लुक करून आपण खरं सवस चढायला जायला पाहिजे होतं. हे जे कपडे आपण घालते ते सवस चढायला जायला पाहिजे होतं खरं तर. माफ करा पण यापुढे मी तुम्हाला बघणार नाही. कुठे जाताय? ही जी वाट आहे, हे दोघं जण जातात त्या तिकडूनच यायला पाहिजे खरं. किती मठाचे किती रील्स बघितले. आणि वैभवीला बोलली की मला इथे जायचंय, माहित नाही आम्हाला पण. आणि विशाल आणि पवन बोललाय की आम्ही गेलोय, आम्ही जातो तुम्हाला घेऊन. विशाल म्हणजे वैभवीचा भाऊ, पवन पण भाऊच आहे. बाजूला आमच्या इथे अख्ख्या चिपळूणची खबर असते. पड लावलंय.
काम चालू आहे त्यामुळे आतमध्ये काढलंय सगळं. तर आम्ही आता आलो, पाऊस नव्हता म्हणून. पण मठाचं काम चालू आहे आता, त्यामुळे पण येऊ नका. मठामध्ये आणण्यासाठी पवनला खूप खूप धन्यवाद. आणि कळालं. आणि आता तसे पण भरपूर जण येतात दर्शन घ्यायला. रील्समुळे समजलंय की इथे एक मठ आहे, तो कोणाला माहीत नव्हता. हो, दम लागलाय. आणि तुम्हाला जर यायचं असेल, ओझरवाडीतून पण आहे वरती पायी पायी यायला. आणि कचरा प्रकल्प आहे, हा असा कच्चा रस्ता आहे, तिथून तुम्ही येऊ शकता. आमचं झालं इथे दर्शन देऊन. कोणातून पण काय समजत नाही. आता पवन कुठे नेतोय परत काय माहित नाही. घरात नको. हे देखो, पवन घरात घेऊन नको जाऊ. विशाल, तू सांगितलंस ना, एक विशालने पण मंदिर बघितलंय, पण ते कुठे आहे मला पण नाही माहित. धामण देवी असं काय म्हणतोय. धामणवणे फोन कुठे माझा? तिथे त्याच्या विशालकडे, तिथे घेऊन जातात काय बघूया. माझा जीव आजचा निघाला. दिवस विशाल आणि पवनच्या नावावरती आहे. वाह वाह, है ना, आज का दिन बना दिया. हा, लड़के ने हमारे दिन बना दिया. हे थांब. चला आम्ही पण आता जातो. आता आम्ही इकडे आलोय मार्कंडीमध्ये. वाशिष्ठी काय खातोय आणि त्याच्यानंतर घरी जाऊ. तर आता आम्हाला हे कुठे घेऊन जात नाही आहेत आणि आम्ही आता आलो वाशिष्ठीमध्ये. व्हायला कुल्फी खाऊन आम्ही आता घरी जातो. ICC बँक मध्ये जाणार आहे, एसी घ्यावा खाली. असं काही नाही. तर भेटू पुन्हा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये.